मोठा स्टँडवरून दवाखान्याकडे येताना मळकी चड्डी घातलेले, बटणे नसलेल्या सदऱ्याचे एक पोर पुढे आले. पण श्रीपू मामाने त्याला नको म्हणत बॅग हातात घेतली व आम्ही चालू लागलो. रस्ता पांढरट धुळीचा होता आणि असली माती मी पूर्वी कधीच पाहिली नव्हती. आमच्या गावात एकदा बाहेरून फिरून खेळून आले की सदरा आणि पाय लाल भडक होऊन जात. पण येथे बघावे तर सगळीकडे जळाल्याप्रमाणे राख दिसत होती आणि मधूनच मी पावलांनी मुद्दाम धूळ उडवत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मधून मधून बोटभर काट्यांचे लाल फळांचे फड होते व त्यातून सू सू आवाज करत शेपट्यासारख्या वळवळत भसदिशी डुकरे बाहेर येत. हे देखील मला फार नवीन होते. पण श्रीपू मामा मात्र कशाकडे न पाहता, काही न बोलता चालला होता. वाटेतच त्याची एक वाहन तुटली तेव्हा तो एक पाय ओढू लागला आणि तो अगदी दमून गेला. दवाखान्याच्या मोठ्या इमारतीमागे खूप अंतरावर तानी मावशीचे घर होते. श्रीपू मामाने बॅग आत ठेवली व तो निमूटपणे अंग आवळून बसला. तानी मावशी धावतच बाहेर आली व मला मिठी मारून एकदम रडू लागली. मला त्यावेळी काय करावे हे समजेना. मला तर फार भूक लागली होती व मळके हातपाय थंडगार पाण्याने धुवायचे होते. पण तानी मावशी तर सारखे हुंदकेच देत होती. याच वेळी नशिबानं कसा दावा साधला बघ श्रीपू. ती मला तसेच जवळ धरत म्हणाली, आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस बघ. तुझं पत्र आलं तेव्हा तोंडात पाण्याचा थेंब न घालता ओढ्याकाठी जाऊन बसले. खोटं नाही सांगत तुला, पण 2 दिवस इकडच्या मोटारी इकडे तिकडच्या तिकडे. 2 दिवस पाण्याला उतार नाही. सोलापूरकडून जायचं म्हणजे 3-4 दिवस लागले असते आणि तिकडे देखील पाऊस नसेल तर. 2 दिवस मी तशी बसून होते आणि व्हायचं ते होऊन गेलं. कमळीची काही भेट झाली नाही अखेरपर्यंत. त्यावेळी श्रीपू मामा आई शेजारी बसून तानी मावशीची वाट पाहत होता. आई शुद्धीवर होती तोपर्यंत तानी आली नाही काय म्हणत या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. शेवटच्या दिवशी तिची शुद्ध गेली व तिचे डोळे काचेच्या गोट्यांसारखे झाले. नंतर ती कुणालाच ओळखेना व ती काय बोलत आहे हे कुणालाच समजेना. श्रीपू मामाने रात्री तिला चमच्याने दूध घातले. ते तिच्या ओठांवरून दोन्ही बाजूंनी बाहेर पडले. पहाटेला ती वारली. नंतर श्रीपू मामाने मला बरोबर येऊ दिले नाही. मी घरात एकटाच होतो. आई नाही हे प्रथम मला जाणवलेच नाही. पण तिच्या रिकाम्या जागेकडे नजर जाताच मात्र भाजल्याप्रमाणे मला समजले, आई नाही. एवढेच नाही तर ती आता परत कधीच येणार नाही. मग मात्र माझे अंगच गळाले. श्रीपू मामा परतला त्यावेळी मी झोपलो होतो, पण माझे गाल पाण्याने ओले झाले होते. तिच्या घरात लग्न झालं त्यावेळी मीच अंथरूण घातलेलं. नाना वारले त्यावेळी हे आजारी आणि आता तीच गेली तेव्हा ओढा आडवा आला. लग्ने झाल्यावर आम्ही दोघी निरनिराळ्या दिशेनं गेलो बघ. 2 डोळे शेजारी, भेट नाही घरीदारी. शेवटी तिला फार यातना झाल्या का रे श्रीपू? श्रीपू मामा जागच्या जागी उगाचच हल्ला. तो म्हणाला, तुला मी आता खोटं कशाला सांगू तानी. 7-8 दिवसातच ती एका हाताने उचलल्यासारखी झाली. नाना गेल्यावरच ती खरं म्हणजे संपली. पोर होतं म्हणून शिजवायची, 2 घास गिळायची इतकंच. अगं कोणाची तरी गाय व्याली म्हणताच ओळख देख नसता तिकडे सूपभर तांदूळ पाठवणारी ती बाई लोकांच्या घरी स्वयंपाक खाऊन आनंदानं जगणार होय? थोडे दिवस तिला इथं आणून ठेवावं असं मला फार वाटायचं. सारखा जीव तुटायचा बघ माझा. तोंड पुसत तानी मावशी म्हणाली. पण नंतर माझं मीच म्हणायची, इथली घाण तरी तिला नको समजायला. मला वाटू लागले, ही आता उठते की नाही. तानी मावशी आई इतकी गोरीपाण नव्हती. ती सोललेल्या बदामासारखी होती आणि तिच्या हनुवटीवर गोंदलेले हिरवे टिंब होते. तिच्या कानातील कुड्यांचे बारीक मोती अगदी झिजून सैल झाले होते. गळ्यात मळक्या दोऱ्याच्या मंगळसूत्राबरोबर एक फिकट पिवळ्या मण्यांची बोरमाळ सोडली तर तिच्या अंगावर दागिना नव्हता. अखेर तानी मावशी थांबली व मला घेऊन आत गेली. तानी मावशी फक्त एकदाच आमच्या घरी आली होती. भाऊरावांची पहिली नोकरी गेली, दुसरी मिळाली तेव्हा इकडे येताना ती आमच्यात 1 दिवस राहिली होती. त्यावेळी तिने लाल टोप पदराचे लुगडे नेसले होते.
तिने मला उगीचच कडेवर घेतले. तिला त्यावेळी देखील जुन्या देवघराचा वास होता. आईने मग भाऊरावांसाठी मुद्दाम केनाच्या पानांची भजी केली होती. पण त्यातील आम्हाला मात्र काहीच मिळाले नाही. खरे म्हणजे मी आणि सुमीने जैन वस्तीच्या मागे जाऊन धुंडाळून ती पाने आणली होती. पण मलाच मात्र एवढेसे बुडकुली एवढे एकच भजे मिळाले आणि त्यात देखील पान नव्हते. मी म्हणालो, आई, हे असलं कसलं भज? तर आईने उलट मलाच चिमटा काढला व म्हटले, ओरडून खापऱ्या उडवू नको कार्ट्या. पानं सगळी संपली आणि पानाशिवाय भज खाल्लंस तर डोक्यावर काही शिंग उगवायचं नाही. आधीच एक शिंग आहे तुला. सुमीने ते ऐकले व ती तोंड झाकून सारे जेवण होईपर्यंत हसत होती. संध्याकाळी तानी मावशी गेली. जाताना मलाच तेवढा तिने एक आणा हळूच दिला आणि म्हटले, ये कधीतरी आमच्या घरी. मी तो आणा सुमीला दाखवला. तिला काहीच मिळाले नव्हते. सुमी बसली चरफडत. तानी मावशीचे घर फार जुने होते आणि लहान होते. घरात भिंतीवर एकही फोटो नव्हता. स्वयंपाकघरात एका लाकडी कपाटाआड झोपायची जागा होती आणि त्याच ठिकाणी माळ्यावर जुने सामान होते. जुन्या बुट्ट्या, शिंकी, एक मोठा डेरा, मोडका पाळणा, बादली. माझघर देवघर काही नाही. बाहेरच्या बाजूला फक्त एक खोली. मी हात उंच केला तर हाताला लागेल एवढे एक सीताफळाचे झाड अंगणात होते व त्यावर 2 लहानसर पण काळी पडलेली फळे होती. तानी मावशीने मला आत नेले व एका वाटीतून लाडू दिला. तो फार घट्ट होता व तो मला फुटता फुटेना. मी म्हटले, तानी मावशी, असला कसला दगडासारखा लाडू? मला नको. त्यावर काही न बोलता मान खाली घालून तिने तो बाजूला सरकवला व मूठभर शेंगदाणे माझ्यासमोर ठेवले. आता एवढं खाऊन घे, मग तासाच्या आत स्वयंपाक होईल. तिने चूल पेटवताच आत सारे धुराने भरून गेले व मी बाहेर आलो. श्रीपूमामा अद्याप तसाच बसला होता. मी त्याच्याजवळ बसत म्हटले, अरे ही कसली काळी सीताफळं? तो एकदम डिवचल्याप्रमाणे जागा झाला व म्हणाला, काय म्हणालास? पण तो सीताफळाविषयी काहीच बोलला नाही. त्याने मला जवळ घेतले व म्हटले, आता इथं शाळेत जायचं, दररोज अभ्यास करायचा, वाटेल त्या पोरात भटकायचं नाही, समजलं? आणि ताणी पुढं कसलाही हट्ट करायचा नाही. मग मला समजले, श्रीपूमामा 4 दिवस देखील येथे राहणार नाही. ताणी मावशीने फार आग्रह केला, पण तो त्याच दिवशी निघाला. जेवणे झाली. मला भातात दूध लागे, पण आज तानी मावशीजवळ दूध नव्हते. मी भात तसाच सोडला. आता मला झोप यायला लागली होती. मी बाहेरच्या खोलीत पसरलो. श्रीपूमामाने हाक मारत म्हटले, मी येतो रे. दिवाळीच्या सुट्टीत येऊन पुन्हा भेटतो आणि सांगितलेलं चांगलं ध्यानात ठेव. त्याने वाहनांच्या पट्टीला सुतळी बांधली होती, पण पायरी उतरताना तो ठेचाळला व ती तटकन तुटली. त्याने वाहना काढल्या व बाजूला सीताफळाजवळ टाकल्या आणि तो अनवाणीच निघाला. 1 दिवस राहिला असतास तर लखू सांभारानं शिवून दिल्या असत्या, तानी मावशी म्हणाली. नाही ग, त्याच्यात आता काहीच उरलं नाही. उलट आता मला मोकळं वाटतं बघ. पाय काही फाटत तुटत नाहीत, तो म्हणाला. पण त्यावर तो का हसला नाही कुणास ठाऊक. मी परत येऊन जाजमावर पडलो. तानी मावशी मात्र अंगणात बराच वेळ तिकडे पाहत उभी होती. नंतर ती माझ्याजवळ आली व तिने मला उठवले. आज झोप चल, येथे नको. ही त्यांची खोली आहे आणि त्यांना तू इथे आलेला आवडणार नाही. तिने आतच माझ्याकरता एक कोपरा झाडून त्या ठिकाणी चटई टाकली व तिच्यावर जुनेऱ्याची घडी पसरली. कपाटात ती लोणच्याची बरणी, बाटल्या, चहापुडीचा डबा ठेवत असे. पण तिने माझ्याकरता खालचा खाणा रिकामा केला व म्हटले, यात तू तुझं सामान ठेवत जा. मग मी बॅग उघडली. श्रीपूमामाने माझी पुस्तके, वही, कपडे व्यवस्थित ठेवले होते. पेन्सिली, शिसपेन यांची डबी देखील ठेवून त्याने आठवणीने त्यात जुने एक ब्लेड ठेवले होते. पण सर्वात खाली काहीतरी रंगीत दिसताच मला फार नवल वाटले. तो एक नवा करकरीत रंगीत भोवरा होता व सोबत त्याची जाळी देखील होती. मी मागे एकदा त्याला म्हटले होते, मला सीतारामासारखा भोवरा पाहिजे.
पण नंतर ते माझ्या ध्यानात देखील राहिले नाही आणि आता श्रीपू मामाने तो हळूच माझ्या बॅगमध्ये ठेवला होता. मी म्हटले, आता श्रीपू मामा पुन्हा भेटल्यावर सांगितले पाहिजे. माझी चांगलीच गंमत केलीस की. मी सारे सामान खाण्यात भरले व मऊ जुनेऱ्यावर पडलो. त्याचा स्पर्श होताच तानी मावशीने कुरवाळल्याप्रमाणे अंग सैलसर आळशी झाले. थोड्या वेळाने दवाखाना बंद झाला व त्याच्या समोरील अंगणात मोठा चौकोनी दिवा लागला. भाऊराव मग घरी आले. त्यांनी बाहेर कोट काढून ठेवताना माझ्याकडे पाहिले, पण ते माझ्याशी एक शब्द बोलले नाहीत. केव्हा आलास हे तरी त्यांनी मला विचारायला हवे होते, पण ते तानी मावशीला म्हणाले, म्हणजे अखेर ही ब्याद येऊन पडली म्हणायची. निदान हे अन्न उकिरड्यावर न पडता आपल्याच रक्ताच्या माणसाकडे जातं, तानी मावशी म्हणाली. भाऊरावांनी तिच्याकडे रागाने पाहिले, पण नंतर काही न बोलता ते जेवू लागले. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आवारातच दूर एक चिंचेचे मोठे झाड होते. त्याखाली तानी मावशीने खरकटी भांडी नेऊन ठेवली. तेथील तारेच्या कुंपणामागे ओढा होता, पण आता उन्हाळा असल्यामुळे ओढ्यात सारी वाळूच भरली होती. पलीकडे मात्र पानमळे शेते दिसत होती व मधून मधून मोटेचा कर कर आवाज येत होता. आणखी थोडे दिवस जाऊ दे बघ. पाऊस सुरू झाला की ओढ्याला असं पाणी येतं की ते थेट चिंचेपर्यंत येतं, तानी मावशी अभिमानाने म्हणाली. मी अद्याप एकही ओढा नदी जवळून पाहिली नव्हती. अंगणातच एवढ्या जवळ पाणी म्हणताच ते मला फार आवडले आणि पावसाळा केव्हा एकदा सुरू होतो असे मला वाटू लागले. 9-9:30 वाजता भांडी घासण्यासाठी तुळसा आली. तिला बघितल्यावरच मला राग आला. ही असली कसली मोलकरीण. तेथल्या पद्धतीप्रमाणे तिने जमिनीवर लोळणारे लुगडे नेसले होते व ती चालली की फटक फटक धूळ उडत असे. तिने नाकात नथ अडकवली होती. तिच्या डोक्यावरचा पदर सारखा पडत होता आणि ती पान चघळत होती. पान चघळणाऱ्या बायका नेहमी हलकट असतात असे नाना नेहमी म्हणत. मोलकर्णीने मोलकर्णीसारखे दिसावे. ही बया तर नाटकातल्या बाईसारखी दिसत होती. ती जवळ आली व पान एका गालात गोळा करून म्हणाली, काय रे नाव तुझं? मी लगेच म्हणणार होतो, माझं नाव तुझं बोडकं. तोच तानी मावशी दारातून ताडकन म्हणाली, सांभाळून बोलावं तुळसा माणसानं. त्याला अरे तुरे बोलायचं नाही. माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो. इथे शाळेकरता आलाय. तुळसाने तिच्याकडे उद्धटपणे पाहिले व ती हसली. वय बाय, सगळ्यांनीच पायरी बघून पाय उचलावं. तानी मावशीचा चेहरा उतरला. ती एकदम आत गेली. भाऊराव गाणे गुणगुणत बाहेर आले. त्यांनी देखील सकाळीच पान खाल्ले होते. त्यांनी 10-12 चांगली रसरशीत पाने व मूठभर सुपारी पुढे केली व तुळसाला म्हटले, ही पानं वाळत जाऊन अगदी खराब होत आहेत. बघ तुला चालतात का? तुळसाने पाने घेतली व कमरेला खोचलेल्या लाल चंचीत खुपसली. पाने मुळीच वाळली नसून चांगली स्वच्छ राघूच्या पंखासारखी होती. त्या दिवशी संध्याकाळी मला फार कंटाळा आला. मी म्हटले, तानी मावशी, इथं किल्ला मशीद असलं काहीतरी बघण्याजोगं नाही होय? तिला एकदम शरमल्यासारखे वाटले. नाही रे, हे गाव अगदी साधं आहे. हां, तू राजेसाहेबांची विहीर बघून येतोस का? जाऊन ये, फार दूर नाही. मी त्या पाराप्पाच्या रतनला हाक मारते, तो तुला घेऊन जाईल. तेथूनच तिने हाक मारली. दवाखान्याच्या आवाराबाहेर धनगरांच्या झोपड्या होत्या. त्यातून माझ्या एवढाच एक पोरगा बाहेर आला व ओरडला, काय वय बाय? अरे, याला राजासाहेबांची विहीर दाखव. बसून पोरगा कंटाळला बघ. आणि तिथे मोर दिसले तर ते देखील दाखव त्याला. नंतर तुला मी शेंगदाणे देते, जा. मी रतनबरोबर गेलो. ओढा ओलांडून एक शेत मागे टाकल्यावर ती विहीर होती. भोवती पिसासारख्या पानांची खूप झाडे होती व त्यांच्या खाली पडलेल्या फुलांवरून जाताना मऊ गालिच्यावरून चालल्यासारखे वाटत होते. विहीर फारच प्रचंड होती आणि आज सगळीकडे हिरव्या दाढीप्रमाणे भिंतीतून झाडी उगवली होती. पण विहीर एकदा पाहिल्यानंतर मग पाहण्याजोगी तिच्यात काहीच नव्हते. आत पारवाळं आहेत, रतन म्हणाला. त्याने एक दगड दबकदिशी पाण्यात टाकताच एकदम फडफड आवाज होऊन 100 पारवाळे एकदम वर उडाली, गोल गोल फिरली
व पुन्हा आत उतरून घुम घुम करू लागली. वरल्या बाजूला गणेशाचं एक देऊळ होतं. एका बाजूला हात दाखवत रतन म्हणाला, "व्हय, एकदा ते पडलं ते सगळं आतच गेलं. पाणी जास्त उतरलं की गणेशाची सोंड दिसती यावरून." मी भोवती न्याहाळून पाहिले, पण मला काही मोर दिसले नाहीत. मी त्याबद्दल रतनला विचारले तर तो हसायला लागला. म्हणाला, "मोर काय असं वाटेल त्यावेळी दिसत्यात." त्याने मध्येच चुटकी वाजवली. "अशी येत्यात अशी जात्यात. हिरवी निळी वीज असते रावती, वीज." पण तो बोलताना एकदम थांबला व त्याने समोर झुडपात बोट दाखवून डोळ्याने मला खूण केली. मग तो म्हणाला, "बघितल्यात? मोर एकच होतं." "कुठाय कुठाय?" मी विचारले. "कुठाय कुठाय काय?" तो हसत म्हणाला, "ते गेलं सुद्धा." मला तर हलणाऱ्या झुडपाखेरीज काहीच दिसले नाही. 15 मिनिटातच मी परत आलो व म्हटले, "ताणी मावशी, त्या विहिरीत काय ग बघायचं?" ती म्हणाली, "आता मी तरी काय करू सांग बाबा, गावच असं राळवळ पडलं." ताणी मावशी सतत 2 दिवस सकाळी बाहेर गेली होती. तेव्हा मी आजूबाजूला फिरून पाहिले. दवाखाना बराच मोठा होता व त्याच्या एका बाजूला लाकडाची जाळी मारलेल्या घरात डॉक्टर राहत होते. मी त्यांना अद्याप पाहिले नव्हते. आवाराच्या बाहेर पायऱ्या पायऱ्यांची विहीर होती. संध्याकाळ झाली की तुळसाप्रमाणे लुगडी नेसलेल्या बायका पायऱ्या उतरून खाली जात व एक एक विहिरीतून उगवल्याप्रमाणे मातीच्या घागरी डोक्यावर ठेवून वर येत. मग वडाच्या पारंब्याआड खिडकीमागे असल्याप्रमाणे लाल सूर्य दिसे आणि अंधार पडू लागतात जणू कोणी त्यांना मुद्दाम बोलावणे पाठवल्याप्रमाणे न चुकता ओढ्याच्या काठावरून घुबडे ओरडू लागत. ताणी मावशी आली व म्हणाली, "अरे, उद्यापासून शाळेत जायचं. मी तुझं नाव घालून मास्तरांना सांगून आले." मग मी पाटी काढून कोळशाने घासून ठेवली व एका काड्याच्या पेटीत पेन्सिली घातल्या. ताणी मावशीने हातानेच माझे केस मागे परतवले व ती माझ्याबरोबर शाळेत आली. शाळेभोवती तशीच राखेसारखी धूळ होती. मी वर्गात बसताच इतर पोरे टकाटका बघतच राहिली. ताणी मावशी परत फिरताच आपण तिच्या मागोमाग घरी पळत सुटावे असे मला वाटू लागले. पण पोरे हसतील म्हणून मी जागेला चिकटून राहिलो. मास्तरांचे नाव होते देशपांडे. ते नेहमी हातात छडी घेऊन हिंडत व मध्येच कोणाच्या तरी पायावर सपकन मारत. ते एक गणित घालत व परसात जाऊन बिडी ओढून येत. पहिल्या दिवशी काहीच अभ्यास झाला नाही. शुद्ध लेखन नाही, कविता नाहीत, काही नाही. मी परत येताना माझ्याबरोबर नारायण आणि रामच्या आले. नारायणाच्या बापाचे किराणा मालाचे दुकान होते तर रामच्याचा बाप शिंपी होता. दोघेही त्याच वर्गात 2-2 वर्ष नापास झाले होते. 2-4 दिवसातच मला त्या शाळेचा कंटाळा आला. तेथे घरून लिहून आणायला सांगत नसत, त्यामुळे माझे अक्षर सुरेख आहे हे अजून कुणालाच समजले नाही. आमच्या वर्गात एक मोहज्जन नावाचा दांडगा मुलगा होता. तो शाळेला येताना पाठीपुस्तके काही न आणता फक्त विट्टीदांडू घेऊन येत असे. सगळी मुले त्याला घाबरत, त्याच्या पुढे पुढे करत. एकदा मधल्या सुटीत मी उगाच उभा होतो तर बळवंत नावाच्या पोराने मला मागून मोहज्जनच्या अंगावर ढकलले. तेव्हा मी त्याच्यावर कोसळून त्याचे पाऊल तुडवले. तेव्हा मोहज्जन संतापला व त्याने काडकन माझ्या मुस्काटात दिली. थोडा वेळ माझ्या डोळ्यांसमोर लाल भडक झाले व मी भिंतीला टेकून गप्पगार राहिलो. पण नंतर मात्र मला फार राग आला. माझी काहीच चूक नसता मी कशाला मार खाऊ? मोहज्जनला जर कोणी असे मागून ढकलले असते तर त्याने काय केले असते? पण बाकी सारी मुले बाजूला राहून हसत होती व तो माकड्या बळवंत तर त्याच्या पुढे उड्या मारत होता. मी डोके खाली केले व धावत जाऊन मोहज्जनच्या पोटात असे आदळले की तो खालीच पडला, धापा टाकू लागला. "अरे, तू पोरगा आहेस की बोकड आहेस?" तो उठत म्हणाला. मला वाटले तू मला पुन्हा मारणार म्हणून मी मुठी घट्ट धरून उभा होतो. पण तो म्हणाला, "पण तू पोरगा मात्र पक्का आहेस बघ. चल, आजपासून आपण दोस्त झालो. तुला कुणी पुन्हा ढकललं तर सांग, मी त्याची पत्रीच करतो. पकड त्या डुकऱ्या बळवंताला." पण मी त्या जागी थांबलोच नाही. खरे म्हणजे मोहज्जन उठला त्याच वेळी माझे पाय थरथरू लागले होते.
तो जर जोरात ओरडला असता तर मी पालीप्रमाणे धपदिशी खाली पडलो असतो. मी दप्तर घेऊन जो पळालो तो थेट घरी अंगणात येऊन थांबलो. ताणी मावशी सोप्यावरचा केर काढत होती. तिने माझ्याकडे पाहिले व म्हटले, संपली शाळा एवढ्यातच? काय झालं शाळेत? कुठं काय झालं? काही नाही, मीच लवकर आलो ग. मी दप्तर स्वयंपाकघरात अडकवत तिची नजर चुकवत म्हटलं. मग तिने चहा ऊन करून बरोबर अर्धी भाकरी खायला दिली व ती कामाला लागली. मी जेवण झाल्यावर चटईवर पडलो तेव्हा ती स्वयंपाकघरात काम करत असता मी पडल्या पडल्याच पाहत होतो. तिने खरकटी भांडी उचलून बाजूला ठेवली. अद्याप काम बरेच होते, पण ते अर्ध्यावर सोडून ती आली व माझ्या शेजारी बसली. तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला व म्हटले, हं, सांग आता, काय झालं शाळेत तुझ्या? तुझा चेहरा लाल होता आणि डोळे तर अगदी घाईला आले होते. मग मला मात्र अगदीच राहवले नाही व मी तिला सगळे भडाभडा सांगून टाकले. तुझा असला स्वभाव बघितला की पुढं तुझं कसं होणार याचीच मला काळजी वाटते बघ, ती म्हणाली. मी तरी उगाचच मार कशाला खाऊ, तूच सांग ताणी मावशी, मी म्हणालो. यावर ताणी मावशी काय बोलणार, तिचं तर तोंडच गेल्यासारखं झालंय, ती म्हणाली. मला 2 सदरे होते. ताणी मावशी एक दिवसाआड ते स्वतः धुवून मला ते स्वच्छ देत असे. बाकीचे कपडे, भाऊरावांचे धोतर, त्यांचा टॉवेल हे सारे तुळसाकडे जात असे. पण माझ्या कपड्यांना मात्र तिने तुळसाला हात लावू दिला नाही. मी त्या दिवशी स्वच्छ सदरा घालून शाळेत गेलो, पण ते निंगूला पाहवले नाही. त्याचा सदरा नेहमी असे पोतेरासारखा व पाटीला पाणी लावल्यावर तो ते ओच्याने पुसत असे. त्याने शाईची दौत घेतली व तिचे ओले भूच माझ्या पाठीवर दाबले. तेव्हा ढब्बू पैशा एवढा डाग उमटून आत अंगाला देखील शाई लागली. मी रागाने उठलेली शाई पचदिशी त्याच्या अंगावर टाकली खरी, पण माझा सदरा खराब झाला याची मात्र मला फार हुरहुर लागली. घरी येऊन मी ताणी मावशीसमोर उभा राहिलो तर मला डोळ्यातले पाणी आवरले नाही. तिने सदरा काढून पाहिला व ती काळजीने गप्प झाली. आता रे कसं? तुला तर 2च सदरे आहेत. झटदिशी दुसरा शिवावा म्हटलं तर माझ्याजवळ 4 आणे देखील नाहीत. येऊ नये इतकं घरात येतं, पण घराला एक वाळवीच लागून बसलीये नव्हे. ती सदरा हातात घेऊन बराच वेळ बोलत राहिली. मी तर थंडीने काकडू लागलो. ते नंतर तिच्या ध्यानात आले व तिने एक जुनी धाबळी माझ्या अंगावर टाकली. हे बघ, मी हे आताच्या आत्ता पाण्यात भिजत घालते, मग चिंच घासून धुतलं की जाईल डाग, ती उत्साहाने उठत म्हणाली. तिने सदऱ्याचा तेवढाच भाग पाण्यात भिजवला व त्यावर चिंच लावून तिने तो अर्धा तास घासला. डाग जरा फिकट झाला खरा, पण तो अजूनही पाठीवर वाघाच्या डोळ्यासारखा दिसत होता. आता पुढं रे, ती खाली बसत म्हणाली. मी तरी पुढे काय सांगणार म्हणून मी देखील म्हणालो, पुढं काय ग ताणी मावशी? ती थोडा वेळ विचार करत बसली. नंतर तिने हसून एकदम चुटकी वाजवली. आपण असं करू, सदरा तसा जुनाच आहे, तेव्हा तो डाग तेवढा सरळ कापून टाकू. मग त्या ठिकाणी माझ्याजवळ एक पांढरं कापड आहे, त्याच्यावर फुलपाखराची चित्र आहेत, त्याचा एक तुकडा मी शिवून देते, कसं? ती म्हणाली. पाठीवर चित्र असलेला सदरा म्हणताच मला फार गंमत वाटली. भाऊराव त्या दिवशी लवकरच आले. ताणी मावशीने त्यांचे ताट एकदमच सगळे वाढून त्यांच्यापुढे ठेवले व ती त्यांना विसरून गेली. मग ते कपडे करून पुन्हा बाहेर पडले. ते कोठे जाणार म्हणून ताणी मावशीने विचारले नाही. केव्हा येणार हे त्यांनी सांगितले नाही. मग ताणी मावशी सुई, दोरा, कात्री घेऊन चिमणीपाशी बसली. चिमणीतून सारखा धूर येत होता व मला मधून मधून पेंगल्यासारखे होत होते. तिने मला गदागदा हलवून उठवले व म्हटले, बघ तरी कसा अप्रूप झाला आहे तुझा सदरा. मी खाडकन जागा झालो. सदऱ्यावर लाल रंगाचे फुलपाखरू बघून तर तो घालून मी केव्हा शाळेत जातो असे मला झाले. ताणी मावशीचे डोळे जागरणाने लालसर झाले होते व ती दमली होती. ती तशीच जमिनीवर आडवी झाली. मी म्हटले, अगं असं का? जाजमावर झोप की सरळ. कशाला आता, आणखी तासातच तर पुन्हा जुंपायचं आहे घाण्याला, श्वास सोडत ती म्हणाली. मी शाळेत जाताच नारायण ओरडला,
अरे तुझ्या पाठीवर फुलपाखरू बसलंय. चिंतामणी देखील म्हणाला, होय रे होय, थांब मी त्याला पकडतो. तोपर्यंत आणखी 2 पोरे आली. मला तर हसूच आवरेना. मी म्हटले, घ्या कोणीही पकडून, त्याला काड्याच्या पेटीत ठेवा, अगदी घट्ट, मग ते सोन्याचं होईन. पण ते फुलपाखरू चित्रातले आहे म्हणताच ती पोरे खुळीत झाली. चिंतामणीने विचारले, असलं फुलपाखरू कुठं मिळतं? मी आपले दडपून सांगितले की ते श्रीपू मामाने मुंबईहून आणले आहे. मग मला देखील आणून दे की आणखी एक, तो तोंड पसरत म्हणाला. माझे फुलपाखरू सगळ्यांनी हात लावून पाहिले म्हणताच तानी मावशी फार खुश झाली. पण नंतर मोहज्जनने आपल्या सदऱ्यावर पुढच्या बाजूला झाडाचे मोठे चित्र असलेला तुकडा लावला. चिंतामणीने मुलींच्या परकरावर असतात तसले एक फूल बिल्ल्याप्रमाणे सदऱ्याच्या खिशावर शिवून घेतले. पण खरी कमाल बळवंतने केली. त्याला फूल झाड असले काहीच मिळाले नाही, पण त्याच्या गंजी फ्रॉकवर वाघाचे चित्र होते. तेव्हा तो एक दिवस नुसता गंजी फ्रॉकच घालून शाळेत आला. तेव्हा देशपांडे मास्तर छडी घेऊन त्याच्या मागे लागले. त्यावेळी बळवंत इकडे तिकडे पडू लागलेला पाहताच आम्ही हसून हसून बेजार झालो. मी पळत घरी आलो व दप्तर सोप्यालाच टाकत तानीमावशीला म्हटले, तानीमावशी बाहेर ये, तुला एक गंमत सांगायची आहे. ती कसले तरी पीठ चाळत होती. ती पांढऱ्या हातानेच बाहेर आली व माझ्या शेजारी बसली. मग मी तिला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तर ती मला पांढऱ्या हातानेच ढकलत ढकलत लहान मुलीप्रमाणे खिदळू लागली. त्यावेळी मला तानीमावशी एकदम निराळी लहानसर दिसली. हसताना तिच्या हनुवटीवरील गोंदणे स्वच्छ ताणून चमके. ती इतकी हसली की हसून तिचे डोळे ओलसर झाले. पण तिचे पिठाचे हात मला ठिकठिकाणी लागून पीठ ती चाळत नसून मीच चाळत असल्याप्रमाणे दिसू लागले. तसे मी म्हणताच तिने मला जोराने ढकलले व ती खाली पडून हसत राहिली. मला वाटले, तानीमावशी अगदी लहान मुलीप्रमाणे हसते खेळते. मग खरोखरच लहानपणची ती कशी असेल बरे? मला त्यावेळी सुमीची एक गंमत आठवली. मी म्हटले, एकदा सुमीनं देखील. सुमीचे नाव काढताच तानीमावशी एकदम विझल्यासारखी झाली. तिच्या हनुवटीवरील दाणा वाळलेल्या मुगासारखा झाला. तिने गपकन माझ्या तोंडावर हात ठेवला. तिचं नाव सुद्धा काढू नकोस माझ्या पुढं, ती म्हणाली. का ग, इतका तिच्यावर तुझा राग? राग नव्हे रे, माझ्याकडे न पाहता ती म्हणाली. आमच्या लहानपणी गणपतीच्या आरतीसाठी ताम्हणात रांगोळी काढावी लागे. त्यावेळी कमळी ताम्हण घासून लालभडक करून त्यात पातळ गंधाची रांगोळी दुर्वाच्या टोकानं काढत असे आणि शेवटी मग तिच्यावर अगदी नाजूक अशी श्री काढायची. नंतर तिला सुमी झाली. ती देखील तसल्या श्रीसारखी, कोवळी, शांत वासाची. त्या पोरीची आठवण झाली की अंग एकदम कोळसा झाल्यासारखं वाटतं. म्हणून म्हणते, ते नाव माझ्यापुढं काढू नको. खेळता खेळता भूताची खोली उघडू नको. त्या शनिवारी शेजारच्या हरेश्वरला सहल काढण्याचे देशपांडे मास्तरांनी ठरवले व प्रत्येकाला 4-4 आणे आणायला सांगितले. श्रीपू मामाने दिलेल्या पैशांपैकी माझ्याजवळ फक्त 10 पैसे उरले होते. पण खरे म्हणजे आधी मला त्या पोरांबरोबर कुठे जायचेच नव्हते, म्हणून मी म्हटले, मी येत नाही, माझ्याजवळ पैसे नाहीत. तर मास्तरांनी उगाचच माझ्या पायावर छडी मारली व म्हटले, तू काय इतका भिकारडा आहेस की काय? भाऊराव तर हातावर चवली पडल्याखेरीज दवाखान्यातलं फुकट औषध देखील देत नाही की. जा मुकाट्यानं पैसे आण, नाहीतर उद्या या शाळेत पाऊल ठेवू नकोस. मी नाही येणार सहलीला, पैसे नाहीत माझ्याजवळ, मी पुन्हा पण जास्त जोराने म्हणालो. तेव्हा मास्तर मोहज्जनला म्हणाले, अरे त्या बाजीरावाला उचल आणि बाहेर फेकून दे. मोहज्जन सावकाश उठला, पण माझ्याकडे येताच त्याने मला जाण्याची खूण केली. माझा चेहरा एकदम तापला व डोक्यात भणभणू लागले. मी दप्तर गुंडाळले व ताड भर उन्हात बाहेर पडलो. तेव्हा मोहज्जनने एकदम गडबड केली व जणू मला धरण्यासाठीच तो दारापर्यंत धावला. तोपर्यंत मी रस्त्यावर होतो. त्याने मला हाक मारली, पण मी मागे वळून देखील पाहिले नाही. तानीमावशी दुपारचे काम करून आडवी झाली होती. माझ्या तोंडाकडे पाहताच तिने मला बाजूला बसवून घेतले व म्हटले, असा उन्हाताणातून का आलास आणि रडायला काय झालं?
तू आता मोठा झालास, याहून मोठा होणार. असं रडत राहिलास तर मग पुढं काय करणार? मग त्यांनी भिकारडं का म्हणावं मला सगळ्या वर्गात? माझं अक्षर सगळ्या वर्गात चांगलं आहे. माझ्या इतक्या कविता कुणालाच पाठ म्हणता येत नाही. मग त्यांनी मला भिकारडं म्हणावं? तानी मावशी थोडा वेळ गप्प राहिली. नंतर ती म्हणाली, तू दुपारी कधी त्या वडाच्या सावलीत झोपला आहेस? असल्या उन्हात त्या ठिकाणी इतकं शांत वाटतं म्हणतोस. जाऊया आता. मी संध्याकाळी पुष्कळदा त्या ठिकाणी जात असे. तेथल्या पारंब्याचा झोका करत असे. पण दुपारी कधी तेथल्या गवतावर आडवा झालो नव्हतो. आम्ही त्या ठिकाणी आलो. तानी मावशी तशीच बसली, पण मी मात्र गवतावर पसरलो. तेव्हा झाड उघड्या छत्रीप्रमाणे एकदम वर गेले आणि आभाळापर्यंत पोहोचले. ऊन तुकड्या तुकड्यांनी अंगावर आले आणि एक लहान तुकडा तर माझ्या डोळ्यातच शिरून चमकू लागला. मला वाटले, आता आपल्याला अंगच नाही, ते गवतातच विरघळले. आणि हा कोण पोरगा आरामात येथे पडला आहे असे वाटून हे झाड म्हाताऱ्या दाढीवाल्या आजोबासारखे आपल्यावर वाकून पाहत आहे. पण मध्येच मास्तरांनी आपल्याला हकलून घातले हे मला आठवले व मी तानी मावशीला म्हटले, पण मला हकलून का घालावं शाळेतून? त्यांचं म्हणणं थोडं खरं आहे. काही पेशंटकडून 2-2, 4-4 आणे येतात. पुष्कळ जण खुशीनं देखील देतात. सगळा पैसा घरीच आला असता तर आपलं काही वाईट नाही. पण दैव देतं आणि कर्म नेतं अशी आपली स्थिती. तू येथे येऊन इतके दिवस झाले. मी तुझ्याकरता काहीतरी गोड केलं आहे का सांग? बोलता बोलता ती एकदम गप्प झाली. आता मला एकदम भीती वाटू लागली. मला वाटले, आता तानी मावशी कुठून तरी 4 आणे मागून आणणार व सहलीला जा म्हणून सांगणार. मला भटकायला खूप आवडते, पण त्या पोरांबरोबर मात्र मला जायचे नव्हते. आणि आता देशपांडे मास्तर असताना तर अगदी शपथ ते नको होते. हे बघ, तुझी सहल गेली मसनात. तानी मावशी एकदम म्हणाली, तू आणि मीच जाऊया एकदा हरेश्वराला. तिथे देखील कधीतरी मोर दिसतात. आपण एक लहानशी गाडी करू. मग कसं असावं माहीत आहे? बरोबर पुष्कळ भाकऱ्या आणि भरल्या मसाल्याची वांग्याची भाजी. मी एकदम उठून बसलो आणि म्हणालो, आणि खूप दही देखील. तिने मान हलवून म्हटले, होय, अगदी मडकं भरून घट्ट दही. तुला एक मडकं आणि मला एक स्वतंत्र मडकं. नाहीतर तू खादाड, माझं देखील दही तू खाऊन टाकशील. शिवाय डांगराचं पीठ. डांगराचं पीठ म्हणजे काय? तुला अद्याप डांगराचं पीठ माहीत नाही खुळ्या? मला चापट मारत ती म्हणाली, ते एक पीठच. त्यात दही घालावं, बारीक चिरलेले कांदे आणि बरोबर कोवळ्या मिरच्या. माझ्या तोंडाला तर पाणीच सुटू लागले. मी तिचा हात गच्च धरला व म्हटले, मग करवंद अगर चिंच घातलेली झकास चटणी हवी. होय तर, चटणीशिवाय कसली रे भाकरी? तानी मावशी देखील गवतावर आडवी होत म्हणाली, देवळाजवळ मोठं तळं आहे, पण पाणी गुडघाभर. वाटेल तेवढं त्यात खेळावं आणि देवळाच्या मागच झरा आहे. तिथलं पाणी प्यायचं म्हणजे भांड्यातून, नाहीतर बाजूला पालथं पडायचं व ओंजळी ओंजळीनं पाणी प्यायचं. जाताना वाटेत आंब्याची झाडं आहेत. त्यांना पानाबरोबर कैऱ्या लागतात. त्या फोडून आत मीठ, लाल चटणी घालून खायच्या. हां, कैऱ्या खाताना चटणी हिरवी घालायची नाही, लालच पाहिजे बरं का? पण ते आंबे आपले म्हणून कोणी रागावत नाही? मी अविश्वासाने विचारले. अरे, त्या रानात कोण कोणाचे आंबे ढीगभर पडून वाया जातात. पण पडलेले आंबे खाण्यात गंमत नाही. झाडावरून तोडलेला आंबा हाताला कसा उबदार लागतो माहीत आहे? कमळी तर लहानपणी कैऱ्यांसाठी जीव टाकायची, पण तिला झाडावर चढण्याचं धैर्य नव्हतं. मग झाडं धुंडाळत परकर खोचून वर चढायचं हे मला एक कामच होऊन बसलं. आणि मग मी आणून दिलेल्या कैऱ्या खाऊन झाल्यावर उलट मलाच ती जंगली म्हणत चिडवत राहायची. असली बघ तुझी आई झगडघंटी. तानी मावशीने माझ्या डोक्यावर चापट मारली व ती मोठ्याने हसली. सुमीचे नाव काढताच खाडकन गप्प राहणारी तानी मावशी आईविषयी मात्र इतक्या मनमोकळेपणाने बोलत आहे याची मला फार नवल वाटले. जणू आई आता या वेळेला घरातच कैऱ्या खात बसली आहे. आईच्या लहानपणच्या हकीकतीविषयी मला काहीच माहिती नव्हती. आई बोलत बसायची ते दादाशी, सुमीशी, आमच्याशी नाही.
मी म्हणजे घरातले लोणचे. पण परकर खोचून झाडात आंबे तोडत हिंडणारी ताणी मावशी त्यावेळी कशी दिसत असेल याचे चित्र पाहण्याचा मी प्रयत्न करू लागलो. नंतर बराच वेळ ताणी मावशी काहीच न बोलता गप्प होती. पण मी एकदम जागा झाल्याप्रमाणे तिच्याकडे पाहत राहिलो, कारण आता ती एकदम हुंदके देऊन रडत होती. मी म्हटले, अगं गाडी बिडी करायचं खर्चाचं असलं तर जाऊया नको आपण. राहिलं, मला हरेश्वर नको, काही नको. ती चटकन उठून बसली व तिने माझा दंड पकडला. ती म्हणाली, हे बघ, असं कधी म्हणत जाऊ नको. असा जर दरवेळी हात मागं घेऊ लागलास तर आयुष्यभर तुझे हात रिकामेच राहतील. सरळ मिळालं नाही तर ओरबाडून घ्यायची तयारी पाहिजे. गाडी मिळाली तर बरंच झालं, नाहीतर तू आणि मी चालत जाऊ. आहे तर सारं 7-8 मैल. वाटेत कुठंतरी मोटवणीजवळ बसून गूळ शेंगदाणे देखील खाऊ. देऊळ, तळं, वाटेवरची कैऱ्याची झाडं, थंडगार पाणी, ही तर काय कोणाच्या बापाची नाहीत ना, होय की नाही? मी लगेच म्हटलं, छट, ती काय कुणाच्या बापाची असणार. एवढंच वाटलं बघ. मी कधी देवाकडे फारसं मागितलं नाही, पण जे अगदी थोडं मागितलं ते देखील त्यानं मला दिलं नाही, म्हणून मला पुष्कळदा त्याचा राग येतो. मला काय घोडागाड्या, वाडा, अंगाभर पासरीभर सोनं पाहिजे होतं. पोटापुरतं खायला असावं, एखाद दुसरं पोर असावं, स्वतःचं आपला म्हणता येईल असा संसार असावा. एवढ्यावरच मी बाभळीच्या झाडाप्रमाणे आनंदानं टिकले असते. डोकंभर प्रकाश, पाऊलभर ओल, बस एवढ्यावरच ते झाड समाधानानं जगतं, वाढतं. मला एकदा हे सगळं मिळालं देखील होतं, पण इथे आले आणि जी कीड लागली ती अगदी मुळासकट. काल ताणी मावशी लहान मुलगी होऊन मला कोपराने ढकलत हसत होती. आता तिने मलाच आपल्या एवढे मोठे केले होते. मी श्रीपू मामाच असल्याप्रमाणे ती बराच वेळ बोलत होती. ती पुष्कळ बोलली. त्यातले मला बरेच समजले नाही हे खरे, पण सगळे मला समजत असल्याप्रमाणेच मी हू हू करत होतो. नंतर ती हसली व नेहमीची ताणी मावशी झाली. ती म्हणाली, हे बघ, ऊन आता उतरलं आहे. आज कशी झाली तरी शाळा चुकलीच. तेव्हा कुठंतरी जाऊन फिरून ये. फार दूर जाऊ नको. हा रस्ता सरळ नाथाच्या देवळाला जातो. तेथून वळलास की वाटेत ओढा लागतो. मग ओढ्यातूनच सरळ वर ये. बसून राहू नको असं गुत्तासारखं. हां, त्या राजेसाहेबांच्या विहिरीकडं एकटं जायचं नाही. गेलास तर पायांची कांड करून देईन बघ उसासारखी. मी त्यावर उडीच मारली. मी त्या रस्त्याने कधी गेलोच नव्हतो. पुष्कळदा पारप्पा धनगर त्या रस्त्याने आपल्या मेंढ्या घेऊन जात असे. धूळ उडायची व तिच्यात मग मेंढ्या वितळून जात. पण नंतर बराच वेळ बे बे असा त्यांचा आवाज मात्र ऐकू येत असे. पारप्पा एकदा सांगत होता, वाकड्या टोकाच्या उंच काठीने पाला काढायचा एवढेच काम. मग टेकड्या ओलांडत भटकायचे. मला फार वाटत असे, आपण देखील 2 भाकरी बरोबर घ्याव्यात आणि एका रविवारी पारप्पा बरोबर संध्याकाळपर्यंत फिरून यावे. मी ताणी मावशीला विचारले तर ती इतकी हसली की मला तिथून पळूनच जावे असे वाटू लागले. मी उठलो व दवाखान्याबाहेर पडलो. मी वळेपर्यंत ताणी मावशी पाहत उभी होती. मग ती घरात गेली. मी अद्याप एकटाच कुठे बाहेर पडलो नव्हतो, त्यामुळे प्रथम मला नवीन वाटले, पण मग संध्याकाळच्या वाऱ्यात अंग भुरभुरले व नुसते पळत सुटावे असे वाटू लागले. नाथाच्या देवळातील घंटा जवळ ऐकू येऊ लागली, पण आज मी देवळात गेलो नाही. देवळात काही फारसे बघण्याजोगे नसतेच आणि तेथे माणसे उगाचच घंटा फार वाजवतात. समोरच झाडांमधून राजेसाहेबांची विहीर दिसत होती. मला वाटले तिकडे एकदा जाऊन यावे. फक्त 5 मिनिटे. कुणास ठाऊक, आज मला एकट्याला देखील मोर दिसतील आणि तो देखील 1 मोर नव्हे तर 5-25. पण लगेच मला ताणी मावशीचे शब्द आठवले, एकटा गेलास तर पायांची कांडे करून देईन. ताणी मावशी काही पाठीत एक घुमका देखील घालायची नाही हे मला माहीत होते, पण जायला भीती वाटली खरी. मी विचार केला, मी विहिरीकडे कुठे जातोय? मी तिच्यापासून लांब राहून फक्त मोर पाहणार आहे. एवढ्यात माझे पाय ओढा ओलांडून झाडांच्या हिरव्या सावल्यात येऊन पोहोचले. मी अगदी गप्प राहून सगळीकडे पाहिले, पण कुठेच मोर दिसले नाहीत. खाली पडलेल्या फुलात मात्र एक भारद्वाज ऐटीत एक पाऊल टाकत काहीतरी वेचत होता.
मी आल्यावर त्याने एक लाल डोळा माझ्यावर रोखला व तो झाडावर चढला. मग 2 बदामी पंख पसरून तो काळेपणाने उडून गेला. मी आता समोरच्या झुडपामागे एकदा पाहून घरी परतणार होतो, पण माझा हात झुडपात तसाच राहिला. पलीकडे बांधावर 2-4 झाडे होती. एवढ्या अंतरावर देखील मी त्या दोघांना ओळखले. भाऊराव तेथे बसले होते आणि त्यांच्या समोरची बाई नक्कीच तुळसा होती. आता तिच्या डोक्यावर पदर नव्हता. ती हसत होती व भाऊरावांना पान देत होती. आता माझे पायच एकदम गेले. समोर दवाखाना अगदी जवळ होता, पण मला तिकडे त्यांच्या समोरून जाववेना. मी उलट रस्त्यानेच धावत परत आलो व बाहेर कट्ट्यावर बसलो. काही वेळाने तानी मावशी बाहेर आली. अरे देवा, केव्हा येऊन बसलास रे तू चोरट्याप्रमाणे, आणि पळत यायची काय एवढी घाई होती? मी आत गेलो व माझ्या अंथरुणावर जाऊन पडलो. मला तिच्याकडे मान वर करून बघवेना, पण तिला समोर बघितल्यावर सगळे सांगितल्याशिवाय राहावेना. तू काय बघितलंस हे शाळेत कुणाला सांगू नको बरं का, तानी मावशी म्हणाली. तिचा चेहरा एकदम उतरलेला शिळा दिसला. मग मात्र मला वाटले आपण हे तिला सांगायला नको होते. ती त्याआधी कशी स्वच्छ दिसत होती. आता ती एकदम आजारी असल्याप्रमाणे वाटत होती. दुसऱ्या दिवशी शनिवार, सकाळची शाळा होती. तानी मावशीने मला उठवले व आंघोळ करायला सांगितले. मला तर आता त्या शाळेत पाऊल देखील टाकायचे नव्हते. तानी मावशी केस विंचरून आंघोळ करून तयार झाली होती. मी कपडे घालत असतानाच तिने मला बाहेर ढकलले व म्हटले, चल, मला परत यायचं आहे लवकर. ती झपाझप चालत असता आवाज संपेपर्यंत मी तिच्या मागून उड्याच मारत गेलो. ती थांबली व मागे वळूनच पाहत म्हणाली, तू काय एखादी बेडकी होऊन बसलास की काय रात्री? अगं मी तरी काय करू? तूच एकदम मला बाहेर ढकललंस की मी कपडे घालत असता. तेव्हा चड्डीच्या एका पायात दोन्ही पाय गेले बघ, मी म्हणालो. मी चड्डीचा मोकळा पाय उजव्या हातात धरला होता. ते पाहून ती एकदम हसायला लागली, पण त्यामुळे मला सुद्धा फार बरे वाटले. मग घाल तरी तो सरळ आता, ती म्हणाली. पण ती आता सरळ घालायची म्हणजे पुन्हा काढून घालण्याखेरीज शक्य नव्हते. पण रस्त्यावर कशी काढू ग, मी म्हटले. पण त्यावर आता मात्र तिने खरोखरच एक हलकासा घुमका माझ्या पाठीत घातला. आता ती स्वतःशीच हसत होती. मी त्या आडोशाला झटकन चड्डी सरळ घातली व धावत तिच्या मागोमाग गेलो. शाळा भरली होती, पण देशपांडे मास्तर दारातच छडी घेऊन उभे होते. पैसे आणलेस काय रे, त्यांनी दरडावून विचारले. त्यावर मी काही बोललोच नाही. तरी तानी मावशी मला म्हणाली, तू गप्प बस, मध्ये बोललास तर पाय मोडीन. तिचा आता अवतार बघून मी देशपांडे मास्तरपेक्षा तिलाच जास्त घाबरलो. ही कुठली दुर्गाई मरगाई तानी मावशी समोर आली कोणास ठाऊक. नाही, मी सांगते तुम्हाला, पुढे सरसावत तानी मावशी म्हणाली. आणि भिकारडा कुणाला म्हणता तुम्ही भर वर्गात? 4 आणे देण्याची ऐपत नाही तर तोंड तरी कशाला करता इतके? देशपांडे फार उद्धटपणे म्हणाले. सगळ्या पोरांनी पाट्या खाली टाकल्या व दारात ढिम्म गर्दी झाली. तुम्ही तोंड सांभाळून बोला. तुमच्या झुरळ्यासारख्या मिशांना घाबरणारी बाई नाही मी. कमिटीच्या वशिल्यानं मास्तर होऊन बसलात. कधी शाळेत पाढे नाहीत, परवचा नाही. काय शाळा आहे की धर्मशाळा आहे? म्हणे सहल काढतो. उद्या नाटकं करा पोरांपासून पैसे उकळून. हरेश्वरालाच जायचं तर काय आम्हाला आमचे पाय नाहीत? त्याला तुमची 4 आणेवाली मिरवणूक कशाला पाहिजे बरोबर? हातवारे करत तानी मावशी जोराने बोलत होती. पोरे तर टकाटका पाहतच राहिली. पण तानी मावशीचे अद्याप संपले नव्हते. तुम्हाला 4 वाक्य तरी सरळ वाचता येतात का? ऐका. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरण धनुषम बद्म पद्मासनास्थम पीतम वासो वसानम नवकमलदल स्पर्धी नेत्रणम प्रसन्नम. हे मी तुम्हाला एका कागदावर लिहून देते. न चुकता एकदा वाचून दाखवा. मग म्हणा दुसऱ्याला भिकारडा. तुम्ही कधी शिवलीलामृत अध्याय ऐकला तरी आहे का? माथा जटांचा भार, तृतीय नेत्र वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवती.
तानी मावशीने तेथल्या तेथे सारा 11वा अध्याय त्यांना खात्रीने म्हणून दाखवला असता, पण त्यावर आज जाता जाता देशपांडे मास्तर म्हणाले, तू जर बाई एवढी शंकराचार्यीण आहेस तर त्या पोराला आणलंस कशाला शाळेत? तूच शिकव त्याला घरी चुलीपुढं बसवून. पोरांना गबागबा ढकलून तानी मावशी आत शिरली आणि म्हणाली, तू तू बाई असं एकेरी बोलू नका मास्तर. जा, मी शिकवीन त्याला. तू तुझी शाळा तुझी सहल ढुंगणात घालून घे. टाक माझ्या पोराचा दाखला आत्ताच्या आत्ता. रस्त्याने कमिटीचे महादू पाटील चालले होते. त्यांनी नेहमीप्रमाणे जरीचा रुमाल काखेत मारून आपले पांढरे केस उघडे टाकले होते. सगळा गोमगाला ऐकून ते आत आले व म्हणाले, काय झालं कंपाऊंडरीन बाई? तर हा मास्तर मला भिकारडा म्हणतो. शाळेत पोराला कशाला आणलं म्हणतो. शाळा कोणाच्या सासऱ्याची दौलत आहे का? पाटील देखील थोडे दचकलेच. ते म्हणाले, बरं बाई, तुम्ही घरी चला, मी पाहून घेतो सगळं. मला आत्ताच्या आत्ता दाखला पाहिजे. पाय आपटीत तानी मावशी म्हणाली. मी एकदम घाबरलो. आता या शाळेत यायचे माझ्या जीवावर आले होते खरे, पण दाखला काढायचा म्हणजे शाळाच बंद. मग पुढे काय? पाटील म्हणाले, मी स्वतः संध्याकाळपर्यंत तुमचा दाखला आणून देतो. मग तर झालं ना. चला आता घरी. मग तानी मावशी सैल झाली. तिने मला हाताला धरले व आम्ही परतू लागलो. थोड्या वेळाने मोहज्जन धावत मागून आला व त्याने शाळेतच राहिलेली माझी दौत मला दिली. सहलीला कोण जातंय बघतो, त्याची पत्रीच करतो बघ, तो मला म्हणाला. पण मग आम्हाला काय बोलावे हेच सुचेना. मी मुकाट्याने निघून गेलो व मोहज्जन परत शाळेत गेला. तानी मावशी, आता पुढं ग? तू घाबरू नकोस. आणखी एक शाळा आहे. जरा लांब आहे इथून, 1-1.5 मैलावर. तुला सवय होईपर्यंत मी येत जाईन तुझ्याबरोबर. बसू दे तो माकड आपली शाळा घेऊन. मग सोमवारी सकाळी लवकरच आम्ही निघालो. या नव्या शाळेकडे जायचे म्हणजे कुंभार आळीमागच्या वाटेने बाहेर जावे लागत होते. वाटेतच डुकरे बसली होती आणि पायाने डिवसल्याखेरीज बाजूला सरकत नव्हती. एक मोठे कुत्रे वस्कण आमच्या अंगावर ओरडले तेव्हा तानी मावशीने त्याला एक दगड मारला. आम्ही बाहेर पडलो तेव्हा माझे पाय दुखायला लागले. आता वाट रंगीत पट्टीप्रमाणे टेकडीवर चढली होती. तानी मावशी देखील आता धापा टाकू लागली होती. ती मध्येच थांबली व म्हणाली, ही टेकडी मागे टाकली की तुझी नवी शाळा आलीच बघ. पण आम्ही टेकडी उतरून आलो तरी शाळा कुठे दिसेच ना. अरे ती नव्हे काय समोर? तानी मावशी बोट दाखवत म्हणाली. समोर गवताचे छप्पर असलेली मोठी जागा होती. तसली शाळा बघितल्यावर मी लगेच तानी मावशीला म्हणणार होतो, असली शाळा नको मला. पण मी गप्प राहिलो. आम्ही तेथे गेल्यावर मास्तरच पुढे आले व त्यांनी 2 पोरांना उठवून तानी मावशीला बसायला जागा दिली. तिने मास्तरांना सगळी हकीकत सांगून टाकली. मास्तरांनी कोट घातला नव्हता. त्यांच्या अंगात लांब हाताचा कॉलर नसलेला सदरा होता व त्यातून त्यांची बारीक मान वर आली होती. त्यांच्या टाचा तानी मावशीप्रमाणेच फुटल्या होत्या. आमची शाळा अगदी नवीन आहे, लहान आहे. हा मुलगा आला तर बरंच होईल. मला जवळ बोलावत मास्तर अतिशय सावकाशपणे म्हणाले. मग तानी मावशी हसली व परत जायला निघाली. तो दिवस कसा तो संपेना. एकाच ठिकाणी 1ली पासून 4थी पर्यंत पोरे होती. एका कोपऱ्यात मडक्यात पाणी होते, तरी सगळी पोरे पचदिशी पाटीवर थुंकत. मास्तर 4थीच्या पोराकडे गेले की 1लीची पोरे पाटीवर गुणिल्या शून्याचा खेळ खेळत. संध्याकाळपर्यंत मी अगदी रडकुंडीला आलो. मला वाटले श्रीपू मामा येईल आणि मला घेऊन जाईल तर बरे होईल. तानी मावशी फार चांगली आहे खरे, पण मला असली शाळा नको. मी मनातल्या मनात त्याला पत्र देखील लिहू लागलो. मला येथे फार कंटाळा आला आहे. मला घेऊन जा. तानी मावशीला देखील घेऊन जा. ती एकटीच रडत बसते, पण हे मी बघितले आहे म्हणून तिला सांगू नको. तिला देखील इथे फार कंटाळा आला आहे. मग शाळा सुटली. इतर पोरे भराभरा पळाली. मला एकट्यालाच तेवढे टेकडी ओलांडून त्या बाजूला जायचे होते. आधी येतानाच माझे पाय भरून आले होते आणि त्यात कुंभाराच्या आळीमागून जायचे म्हणजे माझ्या अंगावर तर काटाच आला. मला अजून डुकरांची सवय झाली नव्हती. तोच सुटली होय रे शाळा असा तानी मावशीचा आवाज ऐकू आला. ती दूर एका निंबाच्या झाडाखाली बसली होती. तो आवाज ऐकताच माझा कंटाळा एकदम धुवून गेला
व थंडीत गरम कोट घातल्यासारखे वाटले. मी मनातल्या मनात श्रीपू मामाला लिहिलेले पत्र फाडून टाकले व तिचा हात धरत म्हटले, "हं, चल आता लवकर." "अरे अरे थांब, मला एवढं चालायची सवय नाही." ती गुडघे दाबत उठत म्हणाली, "तुझे देखील पाय गेले की नाही आज, खरं सांग. आता घरी गेल्यावर खोबरेल तेल लावून गरम पाणी ओतून घेऊ पायावर." घरी गेल्यावर सगळे ठीक होईल हे खरे, पण आता जड पिळ्याप्रमाणे पाय घेऊन जायचे कसे हेच मला समजेना. आम्ही परतलो त्यावेळी संध्याकाळ झाली होती. वडाच्या मागे लालभडक रेशमी पडद्याप्रमाणे प्रकाश दिसत होता आणि काळ्या पारंब्या त्यावर उभ्या सापासारख्या दिसत होत्या. पण भाऊराव अंगणातच येरझारा घालत होते. आम्ही आत यायच्या आधीच ते तानी मावशीवर खेकसले. "चांगला तमाशा करून ठेवलास गावभर. शाळेत जाऊन मोठी शिवलीलामृत म्हणणारी, जो तो मला थांबून विचारत आहे, कुठं तोंड वर करायला जागा ठेवली नाहीस?" तोंड वर करायला आधी तरी जागा कुठं होती, आणि त्यावेळी काही तो माझा हातगुण नव्हता. मला आत ढकलत तानी मावशी म्हणाली, "हे बघ, तुला सांगतो, त्या पोरासमोर माझ्याशी उद्धटपणा करू नको. माझ्या सहनशक्तीला देखील मर्यादा आहेत. आणि मी देखील काही शेणामातीची पांडव पंचमीची गवळण नाही. मला देखील मन आहे हे कधीतरी कळलं का तुम्हाला? ते काही नाही. उद्यापासून त्याला शाळेत घेऊन जायचं बंद कर. पाहिजे तर तो येथल्या शाळेत जाईल, नाहीतर परत जाईल आपल्या मामाकडे. नसती ब्याद नको आम्हाला." भाऊरावांनी सांगितले व ते खोलीत गेले. तानी मावशी आत आली तेव्हा तिचा चेहरा भडकला होता. तिने कुडचाभर तांदूळ काढले आणि खिडकीपाशी झरा झरा हात फिरवत ते निवडले. चुलीत खसपस केल्यावर 2 लालभडक निखारे निघाले. तिने त्यांच्यावर 2-4 तुरकाड्या टाकल्या. जाळाने जीभ दाखवली व थोड्याच वेळात चुलीभोवती हातभर लांब लाल प्रकाश पसरला. ती चुलीपुढे बसली, पण ती पाणी केव्हा गरम करून माझ्या पायावर ओतणार हे मला समजेना. तिने त्या रात्री मला नुसता भात व लोणचे दिले. ती स्वतः काही न खाता आडवी झाली. मी तिला हलवून म्हटले, "तू काही खात नाहीस होय ग? आज नको मला काही, तू झोप आता." ती म्हणाली. चुलीपुढे फार वेळ बसल्यामुळे तिचे अंग गरम लागत होते. दुसऱ्या दिवशी भांडी घासायला तुळसा फार उशिरा आली. त्यावेळी आमचे जेवण झाले होते. तेव्हा भाऊराव लगबगीने बाहेर आले व तानी मावशीला म्हणाले, "आज त्याला शाळेत पोहोचवायचं नाही काय? आटप लवकर, उशीर होईल त्याला. कालचं बोलणं राहू दे बाजूला, त्याचं कशाला उगाच नुकसान करायचं." तानी मावशी काही बोलली नाही. तिने दप्तर माझ्या खांद्यावर अडकवले व ती माझ्याबरोबर निघाली. वाटेत ती एक शब्द देखील बोलली नाही. टेकडी चढून आल्यावर ती थांबली व म्हणाली, "आता जातोस तू पुढं?" मी न बोलता मान हलवली. तेथून शाळा दूर असली तरी वाट सरळ होती. मी निघताच ती परतली व टेकडी मागे नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर टेकडी उतरून खाली आलो तेव्हा तानी मावशी येताना दिसली. ती सारखी धापा टाकत होती. "मढं काढलं त्या कुत्र्याचं, सारखं अंगावर यायला लागलं." ती म्हणाली. "एक तळवट फांदी घेऊन त्याला असं झोडपून आले की ओरडत पंढरपूरपर्यंत पळालं असेल, म्हणून उशीर झाला. आणि आज काय करून बसलास? डोळ्यात गंगा जमुना दिसतात." मी तिचा हात पकडला व मोठ्याने हसलो. येताना मी तानी मावशीवर काय लिहावे ते आठवत होतो. मागचा भात स्वतःच कालवून खाताना तितकासा बरा लागायचा नाही, पण तोच भात तानी मावशीने कालवून त्यात लोणच्याचा खार घातला की सारा संपून आणखी भूक राहत असे. मला रामरक्षा येते, पण तिच्यासारखी नाही. एरंडाची नळी घालून केलेले तिचे साबणाचे फुगे माझ्यापेक्षा मोठे होतात. श्रीपू मामाला सांगून तिच्यासाठी वाहना आणायला हव्यात, नाहीतर वाळूचे कण तिच्या टाचात जातात व मग ती सुई घेऊन रात्रभर टाच कोरत बसते. तिला एक खुरपे देखील हवे. आता ती एक मोडकी पळी घेऊन सीताफळाच्या झाडाभोवती उकरते व घागरभर पाणी ओतते. तिला निळे लुगडे छान दिसते, पण ते आता फार विटले आहे. मी मोठा झाल्यावर पैसे मिळवू लागल्यावर तसले नवे झगझगीत चमकणारे लुगडे तिला घेऊन देणार आहे. तिला कधीतरी पंढरपूरला जाऊन यायचे आहे. त्यासाठी देखील मी तिला पैसे पाठवीन. पण तिला अद्याप गलोलाने दगड मारता येत नाही आणि शाईने लिहिताना तिच्या बोटांना फार शाई लागते. तानी मावशीने मला एकदम ढोसताच मी भानावर आलो. "कुठं आहे रे लक्ष तुझं मडक्या?
तिने हसत विचारलं. बघितलास नव्ह? काय बघितलास? मी उत्सुकतेने विचारले. तर तिने माझ्या डोक्यावरच हात मारला व त्यामुळे माझी टोपी खाली जाऊन घट्ट बसली. काय म्हणजे माकडाचं लग्न, ती म्हणाली. आता कसा मैलभर पिसारा असलेला मोर गेला समोरच्या बांधावरून आणि बघितलास काय म्हणून विचारल्यावर तू उलट विचारतोस काय?